नाही, अफजल खान हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो. आता अमोल निमिटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना. आता आता तपासण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही. कारण तो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. सुषमा अंधारेने आपले सोबतचे फोटो त्यांनी व्हायरल केलेले. असं आहे ना, फर्निचरसाठी भांडणारी आणि फर्निचरसाठी पद देणाऱ्या महिलेवर आम्ही किती बोलायचं. तिच्या घरी मी 4 सोफा आणि 2 टेबल पाठवून देतो, कदाचित शांत राहील. मग त्याच्यानंतर तुम्ही भूमिका जाहीर केली काय नेमकं? आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणारच. त्याच्याशी कोण काय लेणं देणं नाही, कोणाशी काय आम्हाला काय पडलेलं नाही. जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं, मग तो कोणाचाही असेल, कोणाबरोबर त्याचा फोटो असेल, काय असेल, पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि एक लक्षात घ्या, सुषमा ताईंच्यावर मी दोष देत नाही. कारण का आत्ता शिंदे साहेबांवर आलेल्या ज्या काही गोरेताई आहेत किंवा त्या मनीषा कायंदेताई आहेत, मनीषा कायंदेताईंनी स्वतः मला सांगितलं की जेव्हा ते उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेमध्ये होत्या तेव्हा रश्मी ठाकरे त्यांना जबरदस्ती करायची की राणेंवर बोल, नाही तर तुला पद देणार नाही, तुला तिकीट देणार नाही. तीच अवस्था आता सुषमा अंधारेची आहे. म्हणून सुषमा अंधारेंची चूक नाहीये, बिचारीला पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरेंना खुश करते, बाकी काय. संजय राऊतांनी, नारायण राणे साहेबांनी, संजय राजाराम राऊत ना गहरी टीका केलेली आहे. टीका केली असं आहे. ठाकरे गटानं नारायण राणेंच्या अटकेची मागणी आणि अफजल खानाची उपमा दिलेली आहे. नाही, अफजल खान हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो. असा बायल्यासारखा उभा राहतो. त्याला त्याने आमच्या नादी लागू नका. तुझ्या पेंग्विनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली, समजून घे. मुतत बाहेर निघाला तो. अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंग्विनला तिथेच मुताला आम्हाला उभं ठेवायला लागलं असतं. तुमचे हे जयंत काका अगर मध्ये आले नसते ना, पेंग्विनला ना खालचं पुरे नळच सुरू झाला असता. म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका. काल तुझ्या पेंग्विनची काय अवस्था झाली होती ते पहिले बघा. नितेश राणे वारंवार राणे असतील, राणे कुटुंबियावर जोरदार टीका करतात. कोण राणे त्याला पगारात त्याचा भेटतो. असं आहे, पगार ज्या नावाने भेटतो, ज्या कारणाने भेटतो ते त्या माणसाला करायलाच लागतं. नाहीतर त्याचा दिवाळीचा बोनस कसा भेटणार, गाडीचे हप्ते कसे देणार तो. म्हणून आमच्यामुळे त्यांना त्याचा अगर पगार येत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत त्याला. कालचा राडा जो झाला हे मुद्दामून विरोधकांनी केलं असं वाटतं. याचं कारण असं आहे, तुम्हाला सांगतो. 10 वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार होता. 10ची अधिकृत त्यांना वेळ दिलेली, 12 वाजता राणे साहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली, असं अधिकृत ठरलेलं. 10 वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले 12 वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय. ते अगर 10 वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना 10 ते 12 पर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग 12 वाजता राणे साहेब आले असते. मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाहीये, कारण हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे. पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून हा पुतळा पडला, ती दुर्घटना घडली, तेव्हापासून आमचे रवी चव्हाण साहेब असतील, आमचे देवेंद्रजी असतील, आम्ही सगळेजण एकच बोलतोय, आम्हाला तो पुतळा परत उभा करायचा आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. राजकारण करणारे कोण लोक आहेत? जे तुम्हाला विशालगडवर दिसले का? नाही दिसले. जे तुम्हाला हडपसरवर जेव्हा एका शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी चप्पल मारली तेव्हा दिसले का? नाही दिसले. है ना. बरोबर राजकारण करायचं होतं म्हणून सिंधुदुर्गावर काल आलेले होते. अगर एवढं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची चिंता आहे, इतिहास तुम्हाला जोपासायचा आहे, तर हिंमत असेल तर जावा ना विशालगडवर. ते अतिक्रमण काढा ना. तेव्हा कशाला त्या दाडू कुरवाडांची धुंगणं चाटायला गेलात तेव्हा का नाही हिंमत दाखवली का इकडचं विशालगडचं सगळं अतिक्रमण आम्हाला बाहेर काढायचं आहे. म्हणून उगाच शिवप्रेमी येण्याचा आव आणू नका. चला आपण सगळे एकत्र येऊ आणि परत एकदा तो पुतळा भक्कमपणे तरी बनवू.